आणि आता थेट नाशिकला जाऊयात। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। केल्यानंतर या ठिकाणी डेटा सायन्स असेल, AI इन हेल्थ केअर असेल, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट असेल, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुरू केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। विशेषतः आज सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षण संस्था किंवा विद्यापीठं चालतात तिथे कुठल्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे। आज आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चर आहे। या ठिकाणी विशेषतः फ्रूटचा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आपण करतो, त्यासोबत फूड इंडस्ट्री या ठिकाणी आहे आणि त्याच्यासोबत इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे। HAL सारखं एक महत्त्वाचं सेंटर या ठिकाणी आहे। एरोनॉटिक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी या ठिकाणी आहे। फार्मास्युटिकल्स असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी या ठिकाणी आहे। लाईफ सायन्सेस असेल त्यामध्ये या ठिकाणी संधी आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर ऑटोमोबिलमध्ये देखील आता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या नाशिकमध्ये आलेली आहे आणि त्यासोबत गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टरमधली मॅन्युफॅक्चरिंगमधली ही आपल्या नाशिकमध्ये या ठिकाणी आली आहे। खरं जर नाशिकचा विचार आपण केला तर साधारणपणे आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई असेल, पुणे असेल आणि नाशिक असेल हा एक गोल्डन ट्रायंगल होता आणि वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था या 3 ठिकाणच्या होत्या। दुर्दैवाने या सहस्त्रकाचं जे पहिलं दशक आहे त्या दशकामध्ये कुठेतरी नाशिकची ही जी काही वेगवान गतिमान वाढ होती, इथलं जे औद्योगिक वातावरण होतं त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि ती औद्योगिक वाढ कुठेतरी कमी झाली किंवा त्याची गती कमी झाली। त्याचा परिणाम आपल्याला पलीकडे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा थोडा पुण्याच्या पलीकडचा भाग असेल, इथल्या इंडस्ट्रियल इस्टेट्समध्ये तो पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी गुंतवणूक वाढली, पण इथली गुंतवणूक मात्र कुठेतरी स्टॅग्नंट झाली। पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतो आहे। आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्त्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज वाढवणचं बंदर होत आहे, वाढवणच्या बंदरापासनं नाशिकला थेट जोडण्याचा मार्ग आपण तयार करतो, ज्या मार्गामुळे इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स, एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं केंद्र नाशिक होणार आहे। हे सगळं याकरता मी सांगतो आहे की भविष्यामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जॉब्स तयार होणार आहेत याचा विचार करून आपण आपला सिलेबस असेल, आपले कोर्सेस असतील किंवा आपल्या डिग्रीज असतील, याकरता आपलं ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण सँडविच म्हणतो, वेगवेगळे कोर्सेस एकत्रित आणणं म्हणतो, अशा पद्धतीचे कोर्सेस आपल्याला तयार करावे लागतील। आज खरं म्हणजे कोणीही व्यक्ती केवळ एका स्ट्रीमचा विचार करून या ठिकाणी काम करू शकत नाही। आज आपण विचार केला तर मेडिकलमध्येही बायोटेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोबत आहे। इंजिनिअरिंगचा विचार केला तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री सोबत आज वेगवेगळ्या प्रकारे बायोलॉजिकल सायन्सेस जे आहेत याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो। त्यामुळे कुठल्याही क्षेत्राचा सायलोमध्ये विचार आपल्याला करता येत नाही, या सगळ्या क्षेत्रांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो। आणि हे सगळे क्षेत्र जे आहेत हे ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार हा निश्चितपणे आपण केला पाहिजे। एकच गोष्ट या निमित्ताने मला सांगायची आहे, आज जगातली विद्यापीठं आपल्याकडे येत आहेत। या विद्यापीठांचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज काय आहे? जगामध्ये जेवढ्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत,
मग अगदी गुगलपासनं तर मेडटेकमधल्या कंपन्या असतील, हेल्थटेकमधल्या कंपनी असतील, या प्रत्येक कंपनीचा जन्म हा विद्यापीठात झाला आहे. ही कुठलीही कंपनी ही कुठल्या औद्योगिक वसाहतीत जन्माला आली नाही, ही सायलोमध्ये जन्माला आली नाही. ही प्रत्येक कंपनी कुठल्या ना कुठल्या विद्यापीठात जन्माला आली आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमची विद्यापीठं हे इन्क्युबेशनचं सेंटर तयार करणार नाहीत किंवा ते होणार नाहीत, केले आहेत आपण, पण पुढचे उद्योग, पुढचं इनोव्हेशन हे फक्त विद्यापीठातच झालं पाहिजे